गुरुपुष्यामृत योग समृद्धीचा दिवस की प्राचीन रहस्य? गुरुपुष्यामृत योग हा हिंदू ज्योतिषशास्त्रातील सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो. गुरु म्हणजे गुरुवार आणि पुष्य म्हणजे 27 नक्षत्रांपैकी एक अत्यंत शुभ नक्षत्र. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग निर्माण होतो. परंतु हा योग इतका महत्त्वाचा का मानला जातो? त्यामागे केवळ ज्योतिषीय गणित नाही, तर पौराणिक श्रद्धा, प्रतिकात्मक अर्थ आणि हजारो वर्षांची परंपरा दडलेली आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रहाला देवगुरु बृहस्पतीचे स्थान दिले आहे. बृहस्पती हे देवतांचे गुरु, ज्ञान, धर्म, सदाचार, संपत्ती आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जातात. दुसरीकडे पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा असेही संबोधले जाते. पुष्य या शब्दाचा अर्थ पोषण करणारा, वाढवणारा आणि समृद्धी देणारा असा होतो. त्यामुळे जेव्हा गुरुचा दिवस आणि पुष्य नक्षत्र यांचा संगम होतो तेव्हा शुभतेची दोन शक्तिशाली प्रतीके एकत्र येतात अशी धारणा आहे. पौराणिक कथेनुसार देवगुरु बृहस्पती हे ऋषी अंगिरस यांचे पुत्र होते. त्यांच्या तपश्चर्या, ज्ञान आणि धर्मनिष्ठेमुळे त्यांना देवतांचे गुरु म्हणून मान्यता मिळाली. देव दानव संघर्षाच्या काळात बृहस्पतींनी देवांना योग्य मार्गदर्शन करून अनेक संकटातून वाचवले. म्हणूनच गुरुग्रहाला जीवनातील अंधार दूर करणारा आणि योग्य दिशा दाखवणारा ग्रह मानले जाते. पुष्य नक्षत्राची देवता बृहस्पती नसून बृहस्पती संबंधित दिव्य ऊर्जा आणि पोषण शक्ती मानली जाते. काही परंपरांनुसार या नक्षत्राचे प्रतीक गायीचे स्तन आहे, जे पोषण, मातृत्व आणि समृद्धीचे द्योतक आहे. म्हणूनच पुष्य नक्षत्रात सुरू केलेल्या कामांची वाढ होते अशी श्रद्धा निर्माण झाली. प्राचीन काळात राजे, महाराजे नवीन मोहिमा, राज्याभिषेक, खजिन्यांचे उद्घाटन, मंदिर निर्माण आणि महत्त्वाचे निर्णय अशा शुभमुहूर्तांमध्ये घेत असत. त्यावेळी गुरुपुष्यामृत योग विशेष मानला जाई, कारण या योगात सुरू केलेल्या कार्याला दीर्घकालीन यश मिळते अशी मान्यता होती. अनेक लोक विचारतात की या दिवशी सोन्याची खरेदी का केली जाते? त्याचे कारण असे की सोने हे संपत्ती, स्थैर्य आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. गुरुपुष्यामृत योगात केलेली खरेदी भविष्यात वाढ आणि समृद्धी देऊन जाते असे लोकश्रद्धा आहे. त्यामुळे आजही या दिवशी दागिने, घर, वाहन, व्यवसाय किंवा गुंतवणूक करण्याची परंपरा दिसून येते. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह ज्ञान, विस्तार आणि सकारात्मक वाढ यांचे प्रतिनिधित्व करतो. पुष्य नक्षत्र देखील पोषण आणि वृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे या दोघांचा संयोग म्हणजे एखाद्या बीजाला सुपीक जमीन आणि योग्य पाऊस मिळाल्यासारखा मानला जातो. याच कारणामुळे हा योग अमृत योग म्हणून सुद्धा ओळखला जाऊ लागला. मात्र हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की गुरुपुष्यामृत योगाबद्दलच्या अनेक गोष्टी श्रद्धा, ज्योतिषीय परंपरा आणि सांस्कृतिक विश्वासांवर आधारित आहेत. वेगवेगळ्या परंपरांमध्ये त्याच्या महत्त्वाच्या वेगवेगळ्या व्याख्या आढळतात. या योगाला शुभ मानले जाते, पण यशासाठी मेहनत, योग्य निर्णय आणि सातत्य यांची जागा कोणताही योग घेऊ शकत नाही. आजच्या काळातही लाखो लोक
गुरुपुष्यामृत योगाची वाट पाहतात. काही जण या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करतात. काही धार्मिक विधी करतात, तर काही दानधर्म करतात. कारण त्यांच्या मते हा दिवस केवळ संपत्ती मिळवण्याचा नसून ज्ञान, सदाचार आणि सकारात्मक सुरुवातींचा दिवस आहे. अशा प्रकारे गुरुपुष्यामृत योग हे फक्त एक ज्योतिषीय गणित नाही, तर श्रद्धा, परंपरा, अध्यात्म आणि समृद्धीच्या संकल्पनांचा संगम आहे. म्हणूनच हजारो वर्षानंतरही या योगाचे महत्त्व लोकांच्या मनात कायम आहे. गुरुपुष्यामृत योग खरोखरच जीवनात बदल घडवतो की तो श्रद्धेचा विषय आहे? याचे उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवात दडलेले आहे. पण एक गोष्ट नक्की, हा योग भारतीय संस्कृतीतील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय शुभमुहूर्तांपैकी एक आहे.